ज्ञानदा आणि निवृत्ती रोजच बाहेर पडायचे. कोरांना भिक्षा मागायची आणि कोरांना भिक्षा ही घरी आणून शिजवायची. मुक्ता, सोपान या कामात मदत करायची. या 4 लेकरांचं रोजचं अन्न असंच चालू होतं. किती सहज वाटतं ना हे ऐकायला. ज्ञानेश्वर, निवृत्ती बाहेर पडायचे, बाहेर पडून कोरांना भिक्षा मागायचे, ते आणायचं. सोपान मुक्ताईने शिजवण्यासाठी मदत करायची, या दोघांनी मदत करायची. तेव्हा अधूनमधून कुंभाराची लक्ष्मी त्यांना या कामात मदत करायची. हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथे कोरांना भिक्षा मागायला काय काय घडत होतं आणि हे काय सहन करावं लागत होतं. निवृत्ती नावच निवृत्ती होतं. त्यामुळं या सगळ्या प्रकाराला सहन करत करत त्यांना त्याचं काही वाटतही नव्हतं. एक तर मुळात पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि एक माणूस पालक झाला ना की त्याला कुटुंब चालविण्यासाठी कराव्या लागलेल्या कष्टात आपला अपमान झाला तरी काही वाटत नाही. अपमानाचे कडू घोट तो गिळून घेतो. गिळून घ्यावे लागतात कुटुंबाच्या प्रमुखाला. जगात आपल्या घराला चालविण्यासाठी, जगण्यासाठी अर्थार्जन करताना, अन्नार्जन करताना कधी कधी अपमान होतो आणि तो अपमान सहन करावा लागतो. आणि निवृत्ती ते सहनही करत होते. खरं तर ज्ञानदेवही सहन करत होते. पण ज्ञानदेवांचा जो अवमान होत होता तो त्यांच्या जिवारी लागणारा होता. मुळात एक तर वय कमी. कधी मुदगल शास्त्री कानफटात लावून द्यायचे तर कधी महादेव भट्टांनी त्रास दिलेला. गावात वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रास सुरू आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाचे अपमान होतोय. संन्याशाची पोरं जाऊन मरा रे, या स्वरूपाची वाक्य ऐकावी लागतात. कधी कधी एखादा खवचट त्यांच्या झोळीत, त्यांच्या पात्रात धान्य टाकण्याच्या ऐवजी भलतंच काहीतरी टाकून द्यायचा. थोडंफार आधी मिळालेलं धान्य सुद्धा खराब होऊन जावं अशी ती स्थिती असायची. धान्य टाकून देता यायचं नाही आणि खाताही यायचं नाही. करायचं काय? असा अपमान ज्ञानदांचा वारंवार होऊ लागला आणि या अपमानाने ज्ञानदांच्या मनामध्ये खूप वेगळीच भावना येऊ लागली. काय करायचं? एक दिवशी ज्ञानदा बाहेर गेले आणि त्यांना असंच अपमानजनक वर्तन सहन करावं लागलं. जाऊ दे कोरांना भिक्षा, जाऊ दे सगळंच म्हणून तरा 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 ज्ञानदेव आले. कारण अपमान असा होता ना, संन्याशाची पोरं मरत का नाहीत, कशाला जगलीत, मायबापांनी जन्माला घालून सोडून दिलंय, यांना म्हणे आता अधिकार हवाय, हे वेदावर बोलणार. हे सगळं ऐकून ज्ञानदा प्रचंड रागावले आणि रागावलेले ज्ञानदा प्रचंड वेगाने आपल्या घराकडे आले. घराकडे आल्यावर मुक्ताई समोर, दादा काय आणलंस आज? एकही शब्द न बोलता ज्ञानदांनी आपली झोळी मुक्ताईच्या जवळ देऊन टाकली आणि मुक्ताईकडे बघितलंही नाही. सरळ आतल्या एका वेगळ्या झोपडीत गेले आणि झोपडीचं दार बंद केलं. झोपडीचं दार कसलं ते? त्याला का दार म्हणतात? ते आपलं तुराट्या काट्या लावून बांधून आडबाजूला करता यावं असं ते दार, ते बंद केलं आणि आत जाऊन बसले. बोललेच नाही. मुक्ताईच्यासाठी हा पहिला प्रसंग होता की बाहेरून आलेला ज्ञानदा मुक्तेला बोलला नाही. मुक्ताईनं निवृत्तीदादाकडे बघितलं, म्हणाली, गुरुदादा, ज्ञानदा असं कधीच करत नाही. मला न बोलता आत गेला, रागावलेला दिसतोय. निवृत्तीने हलकच सांगितलं, मुक्ते, असा राग येऊन जमत नसतं. हा राग नियंत्रित करायला हवा. ज्ञानदांनी हे वाक्य ऐकले असतील कदाचित, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आत तसेच रागावून बसून राहिले. काय लिहिलं असते बघा ना. दैवी बालक म्हणजे मला ज्ञानदा रागावले असतील, रागावले म्हणून बसले असतील, ज्ञानदांना कळलंच नसेल का? मग तेही या मिथ्या दंभाच्या, या जगाच्या ह्याचे बळी ठरले का, असं वाटलं असेल ना. जसं मी मध्ये माझं झालं होतं की सामान्य माणसांचं कसं असतं बघा. माझं जसं उदाहरण माझं देतो मी चॅनल बंद करून बसलो होतो. नाही होतं नाही, लोक शिव्या घालतायत, मला सांगताना तोच तोपणा वाटतोय असं म्हणून चॅनल बंद करून बसलो होतो. केलं सुरू.
हा माझ्या मनातला, माझ्या समजण्यातला दोष होता. पण ज्ञानदा माझ्यासारखे नव्हते ना. ते प्रचंड ज्ञानी, अभ्यासू आणि मुळात दैवी अवतार. त्यांच्या मनात असं आलं असेल का? मी लीला म्हणूनच म्हणालो. लीला काय आहे? आपल्यात वाद दाखवायचे आहेत आणि त्या वादातून, समजविण्यातून जे निर्माण होतं ना, ते फार सुंदर असतं बघा. सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारं असतं. आपण मागचा संपूर्ण महिना विष्णू सहस्त्रनाम वाचलं, पाहिलं, अभ्यासलं. लीला कशी असते बघा. पितामह भीष्मांना युधिष्ठिराला काही समजावून सांगायचं होतं आणि ते समजावून सांगताना त्यांनी भगवान विष्णूचं महात्म्य सांगून टाकलं. तुझ्याकडं विष्णू असेल, कृष्ण असेल तरच सगळं आहे, हे त्यांनी सांगून टाकलं होतं. एका प्रसंगात मार्गदर्शनासाठी असा काही, या तारण्या, सृष्टीला तारण्यासाठी असा काही मंत्र मिळून गेला की जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला पुरून उरतो. गीता कशी आहे बघा. म्हणजे अर्जुनाला युद्धाला जायला नको वाटू लागलं. अर्जुनासारख्या भयंकर मोठ्या योद्ध्याला युद्ध नको वाटू लागलं आणि ते युद्ध नको वाटू लागलं हे त्याच्या मनातून काढून टाकण्यासाठी भगवान कृष्णाने जे सांगितलं ती गीता होती. एक आयुष्यभराचं, अनेक पिढ्यांच्या, अनेक आयुष्याचं एक संचित आपल्या सगळ्याला ते देऊन गेले. याला लीला म्हणतात. भगवंत व्यवस्था कशी करतात ही अशी करत असतात. भागवत कथा कशी मिळाली आम्हाला? या जेव्हा द्वापार युगाच्या समाप्तीला कलियुग येणार आहे हे लक्षात आलं, त्यावेळेला वेदव्यासांनी सांगितलेली भागवत कथा सनकादी ऋषींनी जन्मेजयाच्या यज्ञाच्या वेळी सांगावी, परीक्षितीच्या वेळेला सांगावी आणि ती कथा आमच्या पुण्यासाठी, आमच्या आयुष्याला आधार देण्यासाठी युगानुयुगे पुढे चालत जावी. हे सगळं कळतं कसं? व्यवहारातून कळतं. म्हणजे आपली ग्रंथ, आपली साहित्य संपदा, आपला धर्म हा व्यवहारातील मार्गदर्शनातून निर्माण झालाय. काहीतरी करायचं म्हणून नाही केलेलं. वेद काय आहेत? वेद तेच आहेत जे या जगाला मार्गदर्शक ठरतील. जगलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे हे सांगणारे आहेत. त्यामुळं या अशा प्रसंगातून जे काही निर्माण होतं ते फार सुंदर असतं आणि या सौंदर्य आम्हाला कळलं पाहिजे, ज्ञान आम्हाला कळलं पाहिजे. ज्या दिवशी ते कळेल ना त्या दिवशी आम्ही हुशार होतो, नाहीतर नाही. म्हणजे केवळ पाठांतरासाठी असतं असं अजिबात नाही. म्हणजे ज्याला खूप छान म्हणता येतं, मी अजूनही सांगतो, ज्याला खूप छान उच्चारता येतं, म्हणता येतं, त्याला धर्म कळलाय असं नाही. त्याला धर्म कळलाय असं नाही. म्हणून वेगवेगळ्या स्वरूपातल्या संथा घेऊन पाठांतर केलेल्या पंडितांच्या पेक्षा ते पाठांतर जगाच्या कल्याणासाठी उत्तम पद्धतीनं कसं सांगू शकतील अशा माणसांची जास्त आवश्यकता असते. अशी माणसं मोठी होतात, अशी माणसं श्रेष्ठ पदावर जाऊन पोहोचतात. ज्ञानदा कुठला अभ्यास होता? किती वय होतं? मुक्ताई कुठला अभ्यास होता? किती वय होतं? पण तुकाराम महाराज जे स्पष्टपणे सांगायचे, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, त्यांना जगण्यातून कळलं होतं. मुक्ताईला जगण्यातून कळलं होतं. ज्ञानदा रागावून बसलाय, मला नाही जाय आता भिक्षा मागायला जायचं. सारखं अपमान करतात लोक, सारखं अपमान करतात, टोचून बोलतात, इतकं वाईट बोलतात की त्या वाईट बोलण्याला सीमा नाही. अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. आपण जगतोय का असा प्रश्न पडतो, असं ज्ञानदा म्हणतायत. ज्ञानदाला असं वाटेल का? पण म्हणतायत. का म्हणतायत? तुमच्यामध्ये ही अवस्था येते. कशासाठी मी करतोय हे सगळं? काय गरज आहे मला हे सगळं करण्याची? नको करायचं मला. मी बसतो माझ्या घरात, दार बंद करून, चॅनल बंद करून बसतो घरात. बघा आपल्यात कशी येते. म्हणजे मी उदाहरणासहित सांगतोय. मी बसतो बंद करून, असं मीही म्हणालो होतो. माझ्या आयुष्यात अशी एखादी मुक्ता येतेच.
आपली बहीण बनून, की नाही बंद नाही करायचं. ही मुक्ता कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. मग अशी अवस्था आल्यावरती काय करायला हवं हे समजून घेतलं पाहिजे. जरासा कथेचं विस्तारच म्हणजे स्पष्टीकरणच अधिक देतोय, पण आवश्यक आहे. ते देणं आवश्यक आहे म्हणून देतो. म्हणजे पुढे जे ऐकणार आहोत ना आपण, त्याला आताच्या पॅरामीटर लावून आपण बघतोय. आताची प्रमाण आहेत आपली. मग ज्ञानेश्वरांना असं वाटलं असेल तर मग ज्ञानेश्वर महान कसे? अहो, ज्ञानेश्वरांना आज जाऊन रुसून बसले नव्हते. तुम्ही जेव्हा रुसता तेव्हा काय होतं हे सांगण्यासाठी ते आत गेले होते. तुम्ही तुमची अवस्था कशी होते. आपलं कसं असतं माहितीये का, आपण या सगळ्या जगामध्ये असतो आणि त्यात आपण विचार असा करत जातो की आपल्यावरच अन्याय होतोय, आपलीच फार गोची होतीये, कोंडी होतीये आणि नामोहरम होतो. आपल्या शक्तींनाच आपण ओळखत नाही. एक छान वाक्य आहे, आपला आपण करावा विचार तरावया पार भव सिंधू. आपला आपण विचार करावा लागतो. स्वतःला मोठेपण घ्यायचं असेल तर काय काय करावं लागतं. ज्ञानदेवांना हे समजावून सांगायचं आहे. ज्ञानदेव रुसून बसलेले आहेत. ज्ञानदा आपलं ऐकायला तयार नाही, काहीच ऐकत नाहीये. ज्ञानदा दार उघडणार नाही. ज्या मोठ्या माणसांनी सांगितलं होतं असा राग धरू नये मनात लोकांच्या विषयी, निवृत्तीने फार नाही सांगितला. गुरु फार सांगत नसतो. गुरु संदर्भासह स्पष्टीकरण द्या असा प्रश्न विचारतो, संदर्भासह स्पष्टीकरण देत नसतो. गुरु फक्त एकच सांगतो, चल असं करायला नाही पाहिजे. असं करायला नाही पाहिजे या गुरुच्या वाक्यात आपण काय केलं पाहिजे हे येतं. गुरुनी फक्त एवढंच सांगितलं, ज्ञानाने असा राग मनात धरू नये. बघ मुक्ते, तूच सांग. सोपान देवाने जाऊन बघितलं, दादा दार उघडना, दादा जेवायला येणार, दादा फुरगुटून बसलाय. दादा असं रे काय, मला पण भूक लागली आहे. दादाला त्या भुकेची चिंता नाही, दादा दार उघडून बसलेला आहे. दादाला बोलवायचं कोण? दादाला बोलवायचं कोण? हिंदी गाणं आठवतंय, अच्युतम केशवम राम नारायणम जानकी वल्लभम, कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन कहता है भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. देव बोलवायचा आहे, पण कसं बोलवायचं आहे? ए देवा इकडे ये. देव वेटर आहे, देव वेटर आहे हॉटेलचा. चल इकडे ये, मी बसलोय ना तपश्चर्येला, मी तुझी पूजा करतोय ना, ये. असा येत नसतो देव. देवाला बोलवायचं असेल तर अपमानाचा कडू विष प्यावं लागतं, मीरा व्हावं लागतं. देव बोलवायचा असेल तर राधेसारखंच सर्वस्व त्याला अर्पण करावं लागतं. देव बोलवायचा असेल तर शबरीसारखी युगानुयुगाची वाट बघावी लागते. रोज बोरं वेचून ठेवावे लागतात. रोज देवाच्या पायाखाली फुलं पडली पाहिजेत यासाठी फुलांची पायघडी अंथरून ठेवावी लागते आणि मग देव येतो. देव तुमच्या घरचा नौकर आहे, वाटेल तेव्हा यायला. देवाला बोलवलं कोण पाहिजे? देवाला कोणत्या भावाने समजावून सांगितलं पाहिजे? देवा तुला आलं पाहिजे, तो भाव असणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरात रुसून बसलेत. सोपान सांगतोय, दादा भूक लागली, चल ना रे. दादा यायला तयार नाही. मग दादानी यायचं कसं? दादा कोण बोलवून येणार आहे? आणि हे बोलवणं जगासाठी मार्गदर्शक कसं असलं पाहिजे? नुसतं बोलवायचं नाहीये, जगासाठी मार्गदर्शक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? मुक्ताई दारासमोर उभा आहे. मुक्ताई दारासमोर उभा आहे आणि मुक्ताई म्हणते, दादा येशील? दादा, अरे सगळ्यांना भूक लागली आहे, सगळे खोळंबून आहेत तुझ्यासाठी. तू आल्याशिवाय आम्ही कोणीही जेवणार नाहीत. दादा आतूनच म्हणतोय, घ्या जेवून, मला भूक नाही, माझं पोट भरलंय जगाने केलेल्या अपमानाने. दादा असं नसतं करायचं. दादा बघ, निवृत्ती दादा पण म्हणतोय तू आलं पाहिजेस बाहेर, ये ना रे लवकर. दादा काही यायला तयार नाही. मग मुक्ताईने ठरवलंय. दादा समजावून ऐकत नाहीये, दादा गोड बोलून ऐकत नाहीये, आम्ही उपाशी आहोत म्हणून ऐकत नाहीये. आणि मग मुक्ताईने
तिच्या शब्दात अभंग गायला सुरुवात केली आणि त्या अभंगातूनच ज्ञानदाला आत बोलवण्याचं, बाहेर बोलवण्याचं ठरवलंय. काय आहेत अभंग? कशी हाक मारतीये मुक्ताई आणि त्यांनी ज्ञानदा दार कसं उघडतायत? देवाचं दार उघडायचं असेल तर कसं हाक मारलं पाहिजे याचं हे उत्तम उदाहरण आहे.